नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. गोळीबार छाटणीनंतर वान फूट फेल फूट काढल्यानंतर डाउनी मिल्ड्यू त्रास आपल्याला खूप देणार आहे. मग व्हिडिओचा विषय काय आहे तो नीट लक्षात घ्या की वान फूट काढल्यानंतर डाउनी मिल्ड्यू आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ न देता आपल्याला पुढच्या दोडा अवस्थेपर्यंत कसं कामकाज करायचंय, त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, त्याचप्रमाणे कीटकनाशक असेल, उडद्याचा प्रादुर्भाव असेल, अँथ्रॉक्स असेल, त्याचप्रमाणे झॅन्थोमोनस असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, या रोगांचा प्रादुर्भाव न होता आपल्याला बुरशीनाशकचा वापर करत असताना कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक थेरी आपल्याला कशी वापरायची त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सध्या जर आपण परिस्थिती बघितली, व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. अवकाळी पाऊस, गोळीबार छाटणी आणि याच दरम्यान वान फूट काढताना घड बाळीवर जाणं, गोळी न होता त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ द्यायचा नाही. मग आपण कसं कामकाज केलं पाहिजे? आपण साधारणतः वान्स काढल्यानंतर 2 दिवसाच्या प्लॉटमध्ये म्हणजे साधारणतः 18 दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. कैलास राधुका सर, मुक्काम सनी, तालुका चांदोद, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 84 59 47 14 24. आपला हा गोळीबार छाटणी घेतल्यानंतर 18वा दिवस आहे आज. हो, आपण जर 5 सप्टेंबरचं हो. पेस्ट आहे, आज दिनांक आहे 23 सप्टेंबर, म्हणजे 18वा दिवस आहे कंप्लीट. आताच पाऊस झालाय, पाऊस बघतोय आपण, पाणी बघतोय, फुल पाऊस झाला. आणि वरती जर बघितला आपण, तुम्हाला मी सांगितलं होतं की माल कमी करा, ठीक आहे. आज आपण माल ठेवून घेतलाय. काही दिवस आपण खाली वान्स काढताना हे तळातले 2 पानं काढून घेतले. हा बंच आपण या ठिकाणी बघतो. आज आपली सकाळी फवारणी गेली 18व्या दिवशी, म्हणजे वान्स काढल्यानंतर 2 दिवसानंतर 200 लिटरला मेलिड्यू 400 ग्रॅम, टचअप 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत GA 1 ग्रॅम आपला हा स्प्रे या ठिकाणी गेला. ऊन होतं. त्यानंतर आत्ता 1-1.5 तासापूर्वी म्हणजे आपण 2:30-3ला हा व्हिडिओ घेतोय. चांदवड तालुक्यातून या ठिकाणी व्हिडिओ देतोय आणि हा पाऊस सांगली असेल, सांगलीच्या बऱ्याचशा भागामध्ये होतोय, आपल्या नाशिक जिल्ह्यात पण होतोय. ज्या ज्या शेतकऱ्यांना 15वा 16वा दिवस असेल किंवा पोंगा स्टेज असेल, 11वा 12वा दिवस असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. डाउनी मिल्ड्यू हा जो काही बुरशीजन्य रोग आहे, हा सगळ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी या वर्षी 2024ला भेडसावणार आहे. जसं टोमॅटोच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हे सुवर्ण वर्ष आहे, तसं द्राक्ष शेतकऱ्यांना देखील, द्राक्ष बागायतदारांना देखील सुवर्ण वर्ष असणार आहे. परंतु प्रवास खडतर राहील. मग आपण कसं कामकाज केलं पाहिजे? प्रामुख्याने आपण पोंगा स्टेज पासून शेंगदाणा फुटायला सुरुवात होते, 11वा 12वा दिवस असेल, 10वा 11वा दिवस असेल, त्यावेळेस ॲजिटेक्स PPO, डाउनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेट त्या गोष्टी मी सांगणार नाही. त्याच्यासाठी तर चॅनलला प्रथम आला असाल, पाठीमागं जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात. वान्स फूट काढल्यानंतर डाउनी मिल्ड्यूचं आगमन आपल्याकडे होऊ द्यायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोडा अवस्थेनंतर फ्लॉवरिंगमध्ये येताना अर्लीचे प्लॉट थोडेसे लवकर फ्लॉवरिंगमध्ये येतात. साधारणतः 34-35 दिवसालाच फ्लॉवरिंगमध्ये येतात. 40, 42, 44 दिवसाच्या दरम्यान फ्लॉवरिंग पास होतं आणि त्याच दरम्यान गळकूज होऊ द्यायची नाही, डाउनी मिल्ड्यूचं आगमन होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला 18-20 दिवसापासून 30-32 दिवसापर्यंत प्रामुख्याने कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. साधारणतः तुम्ही 18व्या दिवशी देतायत 5 ppm GA, 1 ग्रॅम GA 200 लिटरला, मेलिड्यू 400 ग्रॅम, टचअप 500 ग्रॅम. दुसऱ्या दिवशी असा अवकाळी पाऊस होत असेल, खाली आपण पाणी बघतोय, हे पाणी जर असा पाऊस दुपारून येत असेल तर दुसऱ्या दिवशी आपण काय फवारणी केली पाहिजे? संध्याकाळी जर सकाळी सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचा स्प्रे गेल्यानंतर 2-3 तासांनी पाऊस येतो, संध्याकाळी कुठलीही फवारणी करायची गरज नाही. पण जर उडद्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्याच दरम्यान 18, 19, 20 दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल, निर्यातक्षम बाजारपेठेचं काम असेल, डेंटासूचा फवारा तुमचा गेलेला नसेल, मेटाडोरचा गेलेला नसेल, मेटाडोर गेला असेल तर डेंटासू घ्या, डेंटासू गेला असेल तर मेटाडोरचा स्प्रे घ्या. मेटाडोर 100 मिली, कवच 200 ग्रॅम. संध्याकाळच्या वेळेस 18, 19, 20 दिवसाच्या दरम्यान जर मेटाडोरचा स्प्रे गेला असेल तर डेंटासू 50 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. आता 1 ग्रॅम GA मेलिड्यू टचअप गेला, दुसऱ्या दिवशी बुरशीनाशकचा सकाळी दवबादळ पडण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि मग त्याच वेळेस आपले पानं ओले राहतील. उन्हाची तिरीम किंवा ऊन, सूर्यप्रकाश पडत असताना पाने ओले असतील तर त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यूचा अटॅक होईल. त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट थेरी, सिंपली कॉन्टॅक्ट थेरी, संचार 40 400 मिली, Z78 400 ग्रॅम. पुढच्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे, त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, ZNB 200 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. फोटोसिंथेटिक प्रकाश संश्लेषण क्रिया पानामधली सातत्याने सुरू ठेवायची. आणि त्याच दरम्यान असं पाणी असेल
नीट लक्षात घ्या, असं पाणी आहे, सगळीकडे पाणी दिसतं, तरी देखील तुम्हाला 21-22 दिवसाला जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून 1-1.5 तास पाणी देऊन एकरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 2 किलो केमिओ क्रॉप फट, ऑर्चिड क्रॉप सायन्स हे मायक्रोन्यूटन आपल्याला देऊन घ्यायचंय. आता आपल्याला स्प्रे घ्यायचा 1 ग्रॅम, आपला जे गेलाय 5 ppm नी, 3 दिवस गॅप जाऊ द्या, चौथ्या दिवशी 2 ग्रॅम GA, 10 ppm GA. ॲक्रोबॅट हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे 200 ग्रॅम, M45 मेन्कोजेब हे घ्यायचे 400 ग्रॅम. कळी डिपिंगला त्या ठिकाणी घाई करू नका, 27-28 दिवसापर्यंत थांबून घ्या. आपण 18-20 दिवसाच्या प्लॉटला 18 दिवसाला आपण मेलिड्यू दिलं, त्यानंतर 22-23 दिवसाला आपण देतोय GA 2 ग्रॅम, ॲक्रोबॅट 200 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. दुसऱ्या दिवशी फवारणी करतोय डाउनी किंग 500 मिली, Z78, डाउनी किंग 500 मिली, Z78 400 ग्रॅम, प्रोक्लेम इमामेक्टिन 100 ग्रॅम. हा स्प्रे दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय नीट लक्षात घ्या. आपल्याला त्या ठिकाणी आदल्या दिवशी आपण ॲक्रोबॅट M45 दिलं सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक. दुसऱ्या दिवशी बायोलॉजिकल फंगिसाइड आणि त्याच्यासोबत घेतोय आपण कॉन्टॅक्ट थेरी Z78, ज्याच्यामध्ये मेन्कोजॅब आणि झिंक आहे. मग हा स्प्रे झाल्यानंतर पुढच्या दिवशी आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या. एलिएट हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आपल्याला घ्यायचंय 200 लिटरला 400 ग्रॅम, प्रोपिनेब अँट्राकॉल हे घ्यायचंय 400 ग्रॅम. ही फवारणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला द्यायचंय वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम. आपल्याला हे का द्यायचंय की पाकळ्यांची संख्या घडाचा सांगडा बनवण्यासाठी कळी डिपिंगच्या अगोदर हा स्प्रे तुमचा 25-26 दिवसाला येईल आणि कळी डिपिंगच्या आदल्या दिवशी हा स्प्रे येईल. कळी डिपिंग घेताना कळी डिपिंग जर हाताने मजुरांच्या साहाय्याने घेताय त्या ठिकाणी 200 लिटर मधून GA घ्यायचंय तुम्हाला 4 ग्रॅम, ॲक्रोबॅट घ्यायचंय 100 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय विनिन 500 मिली. तुमचा त्या ठिकाणी पाण्याचा pH मेंटेन ठेवण्यासाठी विनिन 500 मिली घेताय, ॲक्रोबॅट 100 ग्रॅम घेताय, GA त्या ठिकाणी घेताय तुम्ही 4 ग्रॅम, म्हणजे आपल्याला घ्यायचंय 20 ppm GA आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय आर्या 500 मिली, जेणेकरून 2 पाकळ्यांमधील अंतर आपल्याला सुरक्षित मिळेल, घडाचा सांगाडा व्यवस्थित होईल, घडाचं वजन आपल्याला 700-800 ग्रॅम मिळेल. त्यासाठी आपल्याला कळी डिपिंग करून घ्यायचे. कळी डिपिंग नंतर दुसऱ्या दिवशी मात्र आपण इलिएट अँट्राकॉल 2 दिवस अगोदर देऊन घेतलं. तिसऱ्या दिवशी आपल्याला द्यायचं एकरी 600 ग्रॅम प्रोफायलर हे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आपण देऊन घ्यायचंय. आणि त्याच दरम्यान जमिनीतून आपल्याला शेंडा व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे, पानाची फोटोसिन्सिटी चांगली ठेवायची, पानाची ग्रीनरी चांगली ठेवायची, पानाचा आकार आपल्याला वाढवायचा आहे, लीफ इंडेक्स एरिया आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी जमिनीतून द्यायचं एकरी 5 लिटर 28, 29, 30 दिवसाच्या दरम्यान, 4 स्ट्रोक 5 लिटर आणि त्याच्यासोबत 4 किलो वरच फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन. शेतकऱ्याकडे एकदा येतो, एक गोष्ट विचारतो, सुधाकर सारखी व्हरायटी आहे, गेल्या वर्षी माल कमी होता, यावर्षी भरपूर माल आहे. एकंदरीत डॉक्टर किसानचं गेल्या वर्षापासून टोमॅटो असेल, सिमला असेल, द्राक्षातील तिन्ही व्हरायट्यांमध्ये मार्गदर्शन घेऊन सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानला फॉलो करता, याच्या पाठीमागचं कारण फक्त तुम्ही सांगा. कारण म्हणजे आज तुमच्या सांगितल्याप्रमाणे शेड्यूल फॉलो केलं तर कुठलीच अडचण नाही, म्हणजे एकदम क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर. काही म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की काडीवर ठीक आहे, आता हे 4-4 गड आहे, हे छोटे घड आपण काढून घेतोय, छोटे घड मी काढून टाकले, वरती आपण एक घड काढतो, काही अडचण नाही. असे बंच किती सुंदर असू द्या, काय होतं एक उदाहरण शेवटी देतो की आजची परिस्थिती जर आपण बघितली आपल्या स्वतःची, हम दो हमारे दो, तेच आपल्याला आपल्या द्राक्ष बागेसोबत करायचंय. एका काडीवर एक बंच, 30-35 काड्या ठेवतोय, 30-35 बंच व्यवस्थित जर ठेवून घेतले आपण, 30-35 बंच आपण जर व्यवस्थित ठेवून घेतले तर व्यवस्थितरित्या एक्सपोर्टचं काम करताना 15, 16, 17 किलोपर्यंत ॲव्हरेज आपल्याला मिळतं. गेल्या वर्षी हार्वेस्टिंग चालू असतानाच तुमचा व्हिडिओ घेतला होता, या वर्षी देखील 23 सप्टेंबर 2024 ला व्हिडिओ घेतोय. नीट लक्षात घ्या, 23 सप्टेंबर 2024 ला 18 दिवस असताना व्हिडिओ घेतोय. परत एकदा सांगतो, 23 सप्टेंबर 2024 18व्या दिवशी व्हिडिओ घेतोय आणि जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात किंवा डिसेंबर एंडिंगला हार्वेस्टिंग होत असताना 100% याच प्लॉटचा व्हिडिओ घेऊन यावर्षी एकरामध्ये किती उत्पादन घेतलं हा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.